उमरेड स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडवा लबाण येथे मित्राने मित्रावर सत्तूरने वार करून 28 फेब्रुवारीला खून केला होता. त्यानंतर आरोपी पसार झाला होता. या आरोपीचा पोलिसांनी शोध घेतला पण तो मिळाला नाही. रविवारी त्याने पोलीस ठाण्यात येत आत्मसमर्पण करीत खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या अटकेतील आरोपीचे नाव करमचंद कुंवरसिंग चव्हाण व 51 वर्ष, राहणार मांडवा लबाण, तालुका भिवापूर असे आहे. तर या घटनेतील मृतकाचे नाव 48 वर्षीय भगवानदास देवसूत असे आहे. आर्थिक देवाणघेवाणीवरून दोघातील भांडण विकोपाला गेले होते. त्यातून गळा आणि चेहऱ्यावर लोखंडी सतुराने वार करून जागीच ठार मारले. मृतकाचा भाचा प्रताप कुंवरसिंग चव्हाण यांच्या तक्रारीवरून उमरेड पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आरोपी पसार झाला होता. तो जंगलाच्या दिशेने पळाल्याची माहिती होती. आरसीबी पथक, स्थानिक गुन्हे शाखा पथक, डीबी पथक, पोलीस स्टेशन उमरेड येथील अधिकारी आणि अंमलदार यांचे वेगवेगळे पथक तयार करून मांडवा लबाण ते बुटीबोरी जंगल परिसर पायदळ आणि ड्रोनच्या साह्याने पिंजून काढण्यात आला. रविवारला पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून आरोपीने खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणातील पुढील तपास पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन, ठाणेदार धनाजी जळक यांच्या मार्गदर्शनात PSI कार्तिक सोनटक्के हे करीत आहेत. महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे, उमरेड.